यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज अबुधाबी इथं रायसिना मध्य पूर्व परिषदेच्या उद्घाटन सत्रात बीजभाषण केलं. भारत आणि मध्य पूर्व देशांमध्ये गेल्या काही दशकातले संबंध, व्यापार, परस्पर संपर्क यातून अधिक दृढ झाले आहेत. बदलत्या जगात ही भागीदारी विशेष महत्त्वाची आहे, असं जयशंकर यावेळी म्हणाले. मध्य पूर्व केवळ भारताचा एक जवळचा भागीदार नसून त्या पलीकडच्या जगाशी संपर्क साधण्यासाठीचा महत्त्वाचा दुवाही आहे, असं त्यांनी सांगितलं. त्याआधी काल अबुधाबीमध्ये भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या 76व्या प्रजासत्ताक दिन समारंभात ते सहभागी झाले होते. वैश्विक व्यवस्था परिवर्तनाच्या महत्त्वपूर्ण वळणावर असून अशा कालखंडात आव्हानं आणि संधी दोन्ही निर्माण होतात आणि खऱ्या मैत्रीची परीक्षाही होत असते. भारत आणि यूएई यांच्यात वाढता ताळमेळ गरजेचा असल्याचं ते म्हणाले. भारत आणि यूएई यांच्यातली सामायिक मूल्य आणि परस्पर विश्वासाचे संबंध यावेळी अधोरेखित केले. यावेळी यूएईचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नहयान यांच्यासह यूएईतले मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.